महाकालीचा खडक. महाकालीचा खडक महाकालीच्या हातात तुम्ही कायम पाहिलाय, परंतु याचं वास्तूमध्ये स्थिरीकरण कसं करायचं आणि याचे फायदे काय? अहिल्यानगर काळमाथा तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवरनं आज खडगाबद्दल आपण माहिती घेणार आहोत. ज्यांची कुलस्वामिनी काली आहे किंवा कालीची जी साधना करतात त्यांनी घरावरती खडक कसं लावायचं चला जाणून घेऊया. खडक जे आहे या पोझिशन मध्ये अमावस्येच्या दिवशी आपल्याला खडक आपल्या वास्तूच्या म्हणजे घराच्या मुख्य वर बाजूला लावायचं, जिथं कुणाचा पाय जाणार नाही किंवा सर्वात वरचं टोक जे आहे तिथं आपल्याला हे खडक लावायचं. अमावस्येच्या दिवशी कुंकुमाने धुवून छान याची पूजा करायची आणि 2 खिळे, एक खिळा इथे एक खिळा इथं असं ठेवल्यावरती हा खडक अतिशय स्थिर राहतो. आणि अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी पूजा करा, श्री सुक्ताने स्नान घाला, जय काली कलकत्तेवाली, जय काली कलकत्तेवाली किंवा जय शक्ती जय जय महाकाली असं म्हणून देवीचं आवाहन करून एक खडक लावायचं. कधीच तुमच्यावरती कुठल्या प्रकारचा तंत्र उच्चार होणार नाही याची खात्री मी देतो. हे अवेलेबल कुठं होणार? तुम्हाला ऑनलाईन देखील भेटू शकतो किंवा कलकत्त्याला जाऊन माता महाकालीच्या चरणाला स्पर्श करून आपण आणू शकतो. ओम काली.